तिसरा दिवस. या तिसऱ्या दिवसामध्ये आपण पाहायला गेलं तर खूप चांगले सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांची गर्दी आता वाढताना आपल्याला पाहायला मिळते, कारण मॅच आज वर्ल्ड कपची चालू आहे. फायनलची मॅच आता संपण्याच्या दिशेनं आहे. त्यामध्ये पुन्हा एकदा इथे मैदानावरती अर्थातच प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळेल. पंचांचा इशारा आलेला आहे. मॅचला मात्र होतोय प्रारंभ. येणाऱ्या 3 ओव्हर्स 4 ओव्हर्स मध्ये पाहूया किती धावेंचं टार्गेट हे आता ठेवणार आहेत. पहिला गोलंदाज या ठिकाणी मात्र आलेला आहे. स्मिथ मात्र आलेला आहे. स्ट्राईक एंडवरती फलंदाज विवेक आणि नॉन स्ट्राईक एंडवरती सूरज ही जोडी मात्र आहे. टायमिंग स्टार्ट केलेले पहिले 3 ओव्हर्स तुम्हाला 15 मिनिटाच्या आतमध्ये कंप्लीट करायचे आहेत, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. पहिलाच बॉल इथे मात्र फुलटॉस होता, पाठवलाय सरळ बॅकवर्ड पॉइंटला सीमारेषा पलीकडे. नो आणि 4 धावा. झिराडपाडा संघाचा रिप्रेझेंटेटिव्ह इथे पाठवायचा आहे. तर टॉस जिंकल्यानंतर विघ्नहर्ता तोडा या संघाने मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रित केलं ते म्हणजेच विघ्नहर्ता झिराडपाडा या संघाला. पहिल्याच बॉलवरती इथे बीमर स्वरूपाचा बॉल होता. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. त्याच्यामुळे हा येणारा बॉल आहे तो फ्री हिटचा असेल. पहिल्याच बॉलवरती 5 धावा जमा केलेल्या आहेत. स्मिथ यांनी चांगली गोलंदाजी करतोय, पण तो आता मात्र लाईन आणि लेंथ मध्ये इथे बिघाड पाहायला मिळतोय. पहिला बॉल बीमर स्वरूपाचा होता. हा बॉल वाईड लाईनच्या बाहेर. एक्स्ट्रा बॉल म्हणजे अजून एकही बॉल मात्र झालेला नाही आहे आणि धावफलकावरती 6 धावा आलेल्या आहेत. एकही बॉल्स अजूनपर्यंत कंप्लीट झाला नाहीत. पुन्हा एकदा स्मिथ. आहा, चांगला बॉल आहे. टप्पा पडला, परंतु मात्र पंच प्रकाशजी अष्टमकर साहेब यांचा वाईट बॉलचा इशारा. एकही चेंडू मात्र आतापर्यंत झाले नाहीयेत. कोण म्हणतं की 7 धावा होत नाहीयेत. आता बघा, एकही चेंडू झाला नाही तरी सुद्धा धावफलकावरती 7 धावा आल्यात. 7 धावा धावफलकावरती आल्यानंतर आता थोडंसं विचार विनिमय करण्याची गरज आहे. ती म्हणजेच विघ्नहर्ता तोडा संघाला, कारण पहिला गोलंदाज हा नेहमीच एक तरबेज गोलंदाज असतो, एक चांगला अग्रेसर असतो, ज्याच्याकडे एक चांगली कौशल्य गुणवत्ता असते आणि त्या अपेक्षेनं प्रत्येकजण पाहत असतो. परंतु इथे त्या अपेक्षेला कुठेतरी चांगलं उत्तर देता येत नाहीये गोलंदाज स्मिथला, कारण 3ही बॉल त्याने एक्स्ट्राचे फेकलेत. पुन्हा एकदा पहिला बॉल असेल या षटकातील. आता मात्र चांगला बॉल आहे, पण तो चांगलं प्रत्युत्तर दिले. चेंडू 1 बाउन्स मात्र सरळ गेला सीमारेषाच्या बाहेर. येतोय चौकार. की एका बॉलमध्ये 11 धावा होत नाहीत असं बरेच जण म्हणतात, परंतु आता इथे एकच बॉल झाला तर एका बॉलमध्ये 11 धावा धावफलकावरती दिसत आहेत. म्हणजे एखादा एक्स्ट्रा बॉल पडला तर याही धावा शक्य असतात, हे आपण स्कोर तर इथे दाखवून देतोय. सो एका बॉलमध्ये 11 धावा धावफलकावरती आल्या. सुरुवात खूप चांगली केली आहे विघ्नहर्ता झिराडपाडा या संघानं, कारण त्यांना देखील माहिती आहे या मैदानावरती चांगला स्कोर होत आहे. 4 ओव्हर्समध्ये आपण काल सुद्धा पाहिलं 60 धावा, 70 धावा, 75 धावा झालेल्या आहेत. त्या अनुषंगानं तेवढा स्कोर मात्र एक बनवायचा आहे, हा मानस त्यांच्या मनामध्ये असेल. चांगला बॉल, लो फुल टॉस. येथे मात्र क्षेत्ररक्षक मिड ऑफच्या दिशेनं आहे. धावा घेण्याचा बिलकुल मात्र प्रयत्न दिसून येत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय विघ्नहर्ता तुडा या संघाच्या खेळाडूनं. येस, आणि आपण पाहतोय एकदा सगळ्यांना विनंती करतोय जोरदार टाळ्यांचा वर्षाव करायचा, कारण भारतीय संघ वर्ल्ड कप मात्र जिंकलेला आहे. संपूर्ण भारतामध्ये तर सेलिब्रेशन मात्र चालू असणार आहे. ज्या वर्ल्ड कपची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, किंबहुना एक मोठं स्वप्न पाहिलं होतं, आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर आता भारतीय संघ या ठिकाणी विजयी झालेला आहे आणि अर्थातच वर्ल्ड कप सुद्धा जिंकलेला आहे. संपूर्ण भारतीयवासियांच्या माध्यमातून टीम इंडियाचं आपण कौतुक करूया. ओहो, डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, स्ट्रेट ड्राईव्ह छोटू मात्र सडक गेल्या कार्पेटच्या आधारे सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
मारण्याचा प्रयत्न करतोय जरूर, परंतु अजूनपर्यंत सूर गवसत नाहीये त्याला. आहा, सूर गवसला का? अजून देखील टप्पा पडला. एक अनपेक्षित बाउन्स पाहायला मिळाला. 5 बॉल आतापर्यंत कंप्लीट झालेत आणि 5 बॉलमध्ये धावफलकावरती आतापर्यंत 15 धावा आलेल्या आहेत. शेवटचा बॉल असेल या षटकातील. 4 ओव्हरचा हा सामना आहे, त्याच्यामुळे एक चांगलं टार्गेट हे प्रतिस्पर्धी संघाला द्यायचं आहे, तोच प्रयत्न. आहा, चांगला बॉल, परंतु मात्र पंच प्रकाशजी अष्टमकर व्हाईट बॉलचा इशारा. आजच्या दिवसामध्ये आपण गोलंदाजीचं अनालिसिस केलं तर खूप सारे व्हाईट बॉल या खेळपट्टीत पाहायला मिळाले. न्यूझीलंड सुद्धा गोलंदाजी करत असताना त्यांची देखील आपण व्हाईट बॉलची संख्या पहा. खूप सारे व्हाईट बॉल्स त्यांच्या इनिंगमध्ये फेकले. भारतीय संघ याही वेळेला 250 पेक्षा जास्त धावा त्याने बनवल्या. चांगला बॉल आहे, खोडो टप्प्याचा बॉल. अंतिम बॉलवरती चांगल्या पद्धतीचं उत्तर दिलंय. पहिल्या ओव्हरचा वाजवी खेळ मैदानावरती समाप्त झालेला आहे. 15 धावा, 16 धावा धावफलकावरती आल्या. एक ओव्हरचा खेळ समाप्त झालेला आहे. 16 धावा धावफलकावरती आली आहेत. फटक्या फटाक्याची आतषबाजी आता संपूर्ण भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ठिकठिकाणी आता फटका वाजवत सुद्धा असतील. टीम इंडियानं संपूर्ण या वर्ल्ड कपमध्ये खूप चांगली कामगिरी केली. खरं तर त्याच्यामध्ये संजू सॅमसनने देखील 3 जे सामने खेळले, 3 सामन्यामध्ये चांगला खेळ त्याने केला. थोडंसं वाईट वाटलं की येस, नव्हतं किती त्यांचं डेडिकेशन, समर्पण संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये आपण पाहिलं. पडले झडले, संकट आली Comes आपल्या from our खांद्यावरती, film परंतु Karma प्रत्येक are संकटाला now खूप on चांगल्या पद्धतीने Spotify. उत्तर दिलं. Download the app आणि for free and प्रत्येकाचं listen now. डेडिकेशन, आपल्याकडून कॅडबरी डेडिकेशन खूप डेअरी चांगलं मिल्क होतं. क्रिस्पेलो टीम वर्क खूप व्हीट चांगलं झालं आणि त्याचमुळे प्रेस्टिजियुक्त हा वर्ल्ड ब्रेक कप नाही, आपल्या बाजूने आलेला ब्लास्ट. आहे.
म्हणून भूपेंद्र शेठ पेठारे यांची ओळख आहे आणि त्यांच्या माध्यमातून तब्बल 500 नव्हे, 1000 नव्हे, 1500 नव्हे, 2000 रुपयाचं पारितोषिक हे अमरदीप कोळगाव या संघासाठी आलेलं आहे. धन्यवाद. तसेच दिनांक 16 या तारखेला झेडपीची स्पर्धा जिंकली त्याची पार्टी देखील आहे आणि त्याचं इन्व्हिटेशन आम्हा समालोचकांना सुद्धा दिले, पंचांना सुद्धा दिलेलं आहे. Won the cup, so everything is zeroed out. Yeah. You've had quite a journey yourself. How does it feel now to be standing up on something that must have been a 23 धावा धावफलकावरती पूर्ण झालेल्या आहेत. पहिल्या ओव्हर्समध्ये 16 धावा, दुसऱ्या ओव्हर्समध्ये त्या ठिकाणी 7 धावा आलेल्या आहेत. अशा एकंदरीत 2 ओव्हर्समध्ये अर्थातच 23 धावा पूर्ण झालेल्या आहेत. आणि उद्या या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर भूपेंद्र शेठ पेठारे यांचा संघ देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळेल, जे स्वतः संघ मालक आहेत. तर 2 ओव्हर्समध्ये धावफलकावरती 23 धावा आलेल्या आहेत. आता येणाऱ्या 2 ओव्हर्समध्ये पाहूया किती धावा पूर्ण करणार आहेत. दोनही संघ या ठिकाणी चांगले आपापसामध्ये भिडत आहेत आणि सर्वांनाच माहिती आहे ही नॉकआउट स्टेजची स्पर्धा आहे, त्यामुळे तुम्हाला एखादा एक्स्ट्रा चान्स मिळणार नाही आहे. जे काही करायचं आहे ते तुम्हाला या चान्समध्ये करावं लागेल. या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकवून ठेवायचं असेल तर 11 खेळाडूंचे एफर्ट्स फार महत्त्वाचे आहेत. 11 खेळाडूंची अथांग मेहनत फार महत्त्वाची आहे. जर गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असेल परंतु क्षेत्ररक्षकांची साथ देखील तेवढीच महत्त्वाची आहे. प्रत्येक खेळाडूचं सहकार्य फार महत्त्वाचं आहे. टीमवर्क असेल तर आपण कोणत्याही गोष्टीवरती मात करू शकतो. पहिलाच बॉल या ठिकाणी गोलंदाज कुणाल आलेला आहे. पाहूया कुणालने पहिलाच बॉल वेगान फेकलेला आहे. पंचांकडे पाहिलं हा फुल टॉस बॉल टाकण्याचा प्रयत्न केला परंतु नक्कीच इथे व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. 1 धाव एक्स्ट्रा वाढती आहे. 24 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. 24 रन्स ऑन स्कोरबोर्ड. तिसऱ्या ओव्हरसारखे मार्गस्थ एका बाजूला आपण पाहिलं तर विघ्नहर्ता झिराळपाडा तर दुसऱ्या बाजूला विघ्नहर्ता तुडा या 2 संघादरम्यान हा क्रिकेटचा थरार आपण आज अनुभवतोय. यॉर्क पद्धतीचा बॉल फॉलो थ्रू मध्ये खूप चांगल्या पद्धतीने फिल्डिंग केलं आणि नक्कीच धावा रोखण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळेल तुडाल संघाकडनं. पहिलं षटक थोडंसं महाग ठरलं होतं, त्यावेळी असं वाटलं की या षटकामध्ये 50 पेक्षा जास्त धावा 17 मध्ये पाहायला मिळतील, परंतु अभिने चांगली गोलंदाजी केली आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून कुणाल देखील चांगली गोलंदाजी करतोय. चेंडू हवेमध्ये एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू त्या ठिकाणी आहे. पकडला कॅच. फलंदाज बाद. टप्पा पडला, स्लाइटली टर्न झाला, आतल्या दिशेने वळण्याचं काम केलं. धावा मात्र येत नाहीयेत. जवळपास या ठिकाणी 4 बॉल्स कंप्लीट झालेत. 4 बॉल्स मध्ये त्याने एकही धाव खर्च, 1 धाव एक्स्ट्रा केली खर्च, परंतु त्यानंतर चौकार षटकार यामध्ये नक्कीच त्या फटक्यापासून वंचित ठेवलंय. धावसंख्या धावफलकावरती 24 आतापर्यंत कंप्लीट झालेली आहे. चांगला बॉल आहे. चांगला बॉल पंचाकडे अपील केली आहे आणि इथे रनआउटची किंवा अर्थातच नक्कीच फलंदाज थोडा पुढे गेला होता. चेंडूचा पहिल्या अटेम्प्टला स्टंपला लावला असता तर कदाचित फलंदाज बाद झाला असता, परंतु 5 बॉल काय हाताळलेत कुणालने. फक्त वाईट ची धाव सोडली तर त्याने 5च्या 5 बॉल डॉट फेकलेत.
चांगली गोलंदाजी. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा, तदनंतर मात्र अभिनय आणि कुणालने प्रभावित केलं, मोहित केलंय. शेवट बॉल असेल या षटकातील अंतिम बॉल असेल. फलंदाजाला कशा पद्धतीने मोठे फटके खेळायचे कळत नाहीये. मारायचं तर कसं मारायचं, धावा कशा वसूल करायच्या आहेत, कारण 5 बॉल डॉट गेलेत. शेवटच्या बॉलवरती आता एक मोठा फटका सरळ भिरकावून दिलंय काऊ कोर्नरच्या दिशेनं. सीमारेषा पार येतोय षटकार. ओव्हर्स नंतर धाफलकावरती 30 धावा आलेल्या आहेत. 30 रन्स ऑन स्कोरबोर्ड. आता शेवटली ओव्हर असेल स्लॉग ओव्हर. पाहूया या स्लॉग ओव्हरमध्ये काय घडणार, काय बिघडणार, कारण दोनही संघ तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. तुडाळ संघ आणि झिराटपाडा संघ बऱ्याच वेळेला एकमेकांसमोर आलेले आहेत. जय भवानी सातेजी आणि गावदेवी बामणसुरे या दोन संघांना विनंती आहे की आपण मात्र एक सत्र समाप्त झालं की इथे टॉस करण्यासाठी यायचं आहे. जर एक कॅप्टन उपस्थित असेल, दुसरा कॅप्टन उपस्थित नसेल, तर जो उपस्थित आहे त्याला मात्र इथे टॉस विन दिला जाईल. याची नोंद दोनही संघ कॅप्टननी घ्यायची आहे. अंतिम बॉल शेवटला. आता अर्थातच हे शेवटली ओव्हर असेल. अंतिम ओव्हर. पहिलाच बॉल इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र बॅकवर्ड डिप स्पेलेक्टच्या दिशेने गेलेला आहे. क्षेत्ररक्षक अगदी वेगानं आला, एक धाव घेतलीये, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा या बॉलवरती पूर्ण केल्यात. चांगली रनिंग दोन्ही फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. अर्थातच येथे अंतिम ओव्हर म्हटलं की मोठे फटके मारावे लागतील, कारण याच मैदानावरती चांगला स्कोर होत आहे. चेंडू जर परफेक्ट कनेक्शन झालं तर अगदी लांबच लांब जात आहे. त्यामुळे इथे धावा जमवण्याचा प्रयत्न जरूर करावा लागेल टीम विघ्नहर्ता खारी अर्थातच झिरापाडे या संघाला. चांगला बॉल आहे, टप्पा पडला, तदनंतर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवात खूप चांगली केली आहे. 2 बॉल्स कंप्लीट झालेत अंतिम ओव्हरमधील. धावसंख्या दाफलगावरती ती म्हणजेच 32. 32 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 2 विकेट्स आतापर्यंत गमावल्या, ते म्हणजे झिराटपाडा संघानं. आहा, येथे मात्र बॅटची एज घेतली आणि मात्र स्टंपचा वेध घेतला. फर्निचर डिस्ट्रॉय झालं आणि त्यामध्ये फलंदाज बाद. स्कोर या ठिकाणी उभारू शकतो, तो प्रयत्न करावा लागेल. गोलंदाज या ठिकाणी सुस्मित या ठिकाणी आपण पाहतोय. चांगला बॉल आहे, टप्पा पडला, तदनंतर या ठिकाणी शर्यवती हा चेंडू लागला, परंतु लेगबाईची एक धाव मात्र इथे पाहायला मिळते. एक धावेने संघ पुढे सरकत आहे. 33 धावा, 2 मोठे फटके इथे मारावे लागतील, कारण ज्या प्रकारे 24 बॉल या ठिकाणी आपल्याला तब्बल 4 ओव्हर्स दिले जातात आणि 4 ओव्हर्समध्ये चांगलं टार्गेट दिलं तर तितका चांगला आत्मविश्वास हा गोलंदाजाकडे येऊ शकतो. त्यामुळे आता 2 बॉल्समध्ये 2 मोठे फटके आले तर कदाचित 45 किंवा 50 ही धावसंख्या एक टफ फाईट स्कोर मात्र होऊ शकेल. सन्मान्य संतोष घरत साहेब आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी पुढील सामन्याचा टॉस करायचा आहे. जय भवानी सातेरचे विरुद्ध गावदेवी बावणसुरे या 2 संघादरम्यान टॉस असणार आहे. सो मी विनंती करतो आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे.
अंपायर्स. पाच आता 5 प्लेअर आतमध्ये होते का? हा, आणि त्यामुळे पंचांनी मात्र नो बॉल्स या ठिकाणी दिलेला आहे. बघा, पंचांचं लक्ष अगदी व्यवस्थित आहे, सक्षम पंच आहेत आणि त्यांनी मात्र या ठिकाणी पाहिलं की 5 प्लेयर्स आतमध्ये आहेत आणि त्याचमुळे येथे पंचांनी नो बॉल्स आमच्याकडे घोषित केलेलं आहे. एक धाव एक्स्ट्राची ॲड मात्र होईल. 34 धावा दफलकावर दिलेल्या आहेत. अंपायर्स फ्री हिट. हा, फ्री हिट आहे. जाऊया मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा. सुस्मित षटकारातील पुढील हा फ्री हिटचा बॉल आहे. फ्री हिटचा फायदा उचलावा लागेल का येथे मात्र रोहित पाहूया, रोहित आता फायदा उचलणार का? कारण आपल्या संघाला एक चांगलं टार्गेट प्रतिस्पर्ध्याला द्यायचं असेल. मोठा फटका मारायचा होता परंतु फ्री हिटचा बॉल मात्र डॉट स्वरूपात जातोय. नक्की जिव्हारी लागला असेल, कारण एकतर स्लॉग ओव्हर चालू आहे, मोठी हाणामारी गरजेची होती आणि तिथे मात्र 5 बॉल्स कंप्लीट झाले. त्यात अंतिम बॉल असलेल्या 17तील धावफलक मात्र स्थिर आहे. ते मात्र 3 गडी बाद 34 अशी धावसंख्या धावफलक झाले आणि पाहता पाहता आता अंतिम बॉल्स असेल. या अंतिम बॉलवरती काय घडणार? झिरापाडा संघाचा खेळाडू नाही एक मोठा फटका जर मारला ओके, एक मिनिट, एक पाहतोय मी. 4 बॉल झालेले आहेत. ठीक आहे, 2 बॉल शिल्लक आहेत. ओके, येस, पुन्हा एकदा. हा टप्पा पडला आणि या ठिकाणी पडल्यानंतर लगेचच विकेट किपरच्या हातामध्ये पंचांकडे पाहिलं कटाक्ष नजरेनं. कोण 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 बघा, शोएब किपर आपण जर डाय मारून या ठिकाणी कॅच पकडली तर विनोदजी पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. अंतिम बॉल. हा अंतिम बॉल वरती मात्र इथे मोठा फटका सळ गेला सीमारेषेच्या पलीकडे. येतो एक संजीवनी षटकार. संघाच्या जिंकण्यासाठी आता विघ्नहर्ता तुळा या संघाला 24 बॉलमध्ये 41 धावा पूर्ण करायच्या आहेत आणि या धावा कशा पद्धतीने पूर्ण करणार याचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी ज्यांचा आवाज आपण संपूर्ण अलिबाग तालुका, रोहा तालुका, त्याच वेळेला संपूर्ण रायगड जिल्हा आणि महाराष्ट्राच्या मध्ये ऐकतो असे आपले सर्वांचे लाडके इम्रान बुखारी सर उर्फ भाईजान यांच्याकडे मी आता माईक सुपर करतोय. धन्यवाद.
इंडियन फ्लैग के लिए गाना बजाते हुए उनका भी मैं तहे दिल से आभार व्यक्त करता हूं। एंटरटेनमेंट के लिए जरूर डीजे सूरज गुप्ता, धन्यवाद। जीतने के लिए 24 के 41 रनों की जरूरत है। प्रारंभिक जोड़ी मैदान पर कुणाल भुजे और उनका साथ देते हुए बैटर विशाल। गेंदबाजी की जिम्मेदारी, पहली ओवर की जिम्मेदारी विघ्नहर्ता जीरा टीम की तरफ से गेंदबाजी के लिए रोहित आते हुए, स्पीड अप करना है बल्लेबाजी करने वाली टीम। स्ट्राइक पर बल्लेबाज कुणाल भुजे, 9 सेकंड पर विशाल। गेंदबाजी के लिए विघ्नहर्ता जीरा टीम की तरफ से गेंदबाजी की जिम्मेदारी। ऑफिशियल अंपायर का ग्रीन सिग्नल, गेम इज ऑन, स्टार्ट नाउ। 24 के 41 रनों की जरूरत। आज जरूर इंडिया ने सभी दर्शकों, इंडियन वासियों को खुश किया है। T20 आईसीसी वर्ल्ड कप यहां पर जीतते, और इस बार देखिए मिड ऑफ के ऊपर से खेल दिया है कुणाल भुजे। मूर्ति लहान कीर्ति महान, बड़ा ब्लास्ट। पहली गेंद पर छक्के के साथ शुरुआत करते हुए कुणाल भुजे, 41 रनों का टारगेट है। ओहो, फिर से एक बार देखिए सामने वाली गेंद के ऊपर किया है प्रतिकार। वाकड़े तिकड़े बाबलीचा हिरवा हिरवा पाला, दूर दूर मारेगा षटकार, झुकेगा नहीं। लगातार की 2 गेंदों पर 2 बड़े ब्लास्ट बल्लेबाज कुणाल भुजे के बल्ले से आते हुए। ओहो, पुढचा दरवाजा उघडा, मागच्या दरवाजाशी चोरी झाली। इस बार बल्लेबाज कुणाल भुजे बैक टू द पवेलियन। डीजे जाणारा प्लेयर आउट दिला जाईल याची नोंद घ्या। मग कोणतीही सबब ऐकली जाणार नाहीये। लगातार की 2 गेंदों पर 2 बल्लेबाज आउट होने के बाद तीसरी गेंद पर विकेट प्राप्त करते हुए न्यू बैटर मैदान पर आतिश आते हुए। कुणाल भुजे ने जरूर 2 गेंदों पर 2 छक्के लगाकर अपनी पारी का आगाज किया, पर तीसरी गेंद के ऊपर कुछ नटराज स्टाइल में खेलने की कोशिश। मृणाल वर्सोलकर जिस तरह से बल्लेबाजी करते हैं उसी तरह से यहाँ पर प्रयास किया था, कोशिश की थी। इसीलिए तो मराठी में कहते हैं ना, पुढचा दरवाजा उघडा, मागच्या दरवाजेशी चोरी झाली, और बल्लेबाज आउट होते हुए। पहली विकेट का पतन, पहला झटका न्यू बैटर मैदान पर आतिशी पारी करनी होगी, अपने नाम की तरह बड़े स्ट्रोक लगाने होंगे। गेंदबाज फिर से एक बार रोहित। ओहो, इस बार देखिए खराब गेंद, वेस्ट साइड बीमर किस्म की गेंद। 9+4, बायको गेली माहेरी, काम करी पीतांबरी। यहां पर गेंद सीमा पार, चौकार डीजे सूरज। ओहो, फिर से एक बार लॉन्ग ऑफ की दिशा में खेल दिया है। लॉन्ग ऑन की दिशा में फील्ड करेंगे तब तक 2 रन लेने का मौका। म्हणून सांगतो, बोलू नका मेवणी पाशी, तक्रार जाईल बायको पाशी, मग व्हाल तुम्ही वनवाशी। फ्रीड की गेंद थी और उसके ऊपर बड़ा स्ट्रोक लगाने की कोशिश।
2 रनों के साथ टीम का टोटल स्कोर जा पहुंचा है 19 रन। शानदार बल्लेबाजी, 19 रन स्कोर कार्ड पर 41 रनों का टारगेट है। आने वाली 20 गेंदें 22 रनों की जरूरत। ओहो, सासुमेली खोकून जावे आले 90 टाकून गेंद सीमा पार, दे धक्का, षटकार। झीराट गांव के दामाद ने लगाए ब्लैंडेड षटकार और इनके सासरे बुआ भी इस मैच का आनंद लेते हुए इस छक्के के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है स्कोर कार्ड पर 25 रन। और मैंने ऐसे ही कहा, बायको गेली माहेरी काम करी पितांबरी, सासू मेली खोकून आणि जावे आले 90 टाकून। पर यहाँ पर अक्सर ये इत्तेफाक से यमक झूलता हुआ आतिश अगर 3 छक्के लगाते तो दिलीप जी गुरव इनके तरफ से 500 रुपए और लगातार की 2 गेंदों पर 2 छक्के। डीजे लिए 10 रनों की आवश्यकता है। आने वाली 12 गेंदें 10 रनों की जरूरत। शानदार 18 गेंदें और 10 रनों की जरूरत। गेंदबाजी के लिए विवेक आते हुए 18 गेंदें 10 रनों की जरूरत। एक माय मिस्टेक सर। दुनिया में लाखों किस्म के लोग रहते हैं दिलीप सर, दुनिया में लाखों किस्म के लोग रहते हैं। कोई हंसता है तो कोई रोता है, पर वही खुश रहता है जो रात में 2 पैक लगा के सोता है। और इस बार देखिए आने वाली 18 गेंदें 10 रनों की आवश्यकता है। गेंदबाजी के लिए गेंदबाज विवेक आते हुए विशाल के लिए इस बार देखे आड़े बल्ले से खेल दिया है मिड विकेट बाउंड्री लाइन के पार। गिली गिली अंबा, खुश हो गई रंबा, गेंद गई बाउंड्री लाइन के बाहर लंबा, षटकार। मास्टर तो कहता हूं ना, वाकड्या तिकड्या बाबलीचा हिरवा हिरवा पाला, दूर दूर मारेगा षटकार, झुकेगा नहीं साला। बल्लेबाज यहाँ पर छोटे मियाँ तो छोटे मियाँ, बड़े मियाँ सुभान अल्लाह। गेंद लॉफ्टेड षटकार लगाते हुए निक यहाँ पर आते हैं, उनका भी स्वागत है। फिर से एक बार डॉट गेंद आती हुई, पहली गेंद पर छक्का आने के बाद दूसरी गेंद यहाँ पर डॉट कराने में कामयाब गेंदबाज विवेक। 4 रनों की जरूरत। फिर से एक बार क्रॉस लाइन आड़े बल्ले से खेल दिया, फील्डर है वहां पर, 1 रन लेने का मौका 1 रन के साथ। फिर से एक बार बैटर आतिश, अगर इस गेंद पर छक्का लगाते तो सासरे बुआ दिलीप जी पवार साहब इनके तरफ से 500 रुपए का कैश प्राइज, क्योंकि 2 गेंदों पर 2 छक्के लगाए। हैट्रिक के लिए 500 रुपए दिलीप जी गुरव सर इनके लिए, इनके तरफ से जावे बापू। ओहो, पर आज का यहां पर बड़ा स्ट्रोक लगाने की कोशिश कर रहे थे, डॉट गेंद जाती हुई। दिलीप जी गुरव सर आज सासरे बुआ इस मैच का आनंद लेते हुए विघ्नहर्ता तुडाल टीम के खिलाड़ी पर लेट आया पर थेट आया विजय स्ट्रोक। इस बार बल्लेबाज डीजे सूरज